श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही वेद जाणता याचा गर्व करू नका. ब्रह्मदेवाला सुद्धा सर्व वेद माहित नाहीत. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष नारायण वेद व्यक्त करण्यासाठी व्यासांचा अवतार घेऊन या भूतलावर आले. त्यांचे पैल, वैश, पायन, जैमिनी व सुमंतू असे 4 मुख्य शिष्य होते. प्रत्येकाला सर्व वेद जाणण्याची इच्छा होती. पण व्यासांनी ओळखले होते की चौघांनी वेदांचे भाग समान वाटून दिले पाहिजेत. वेदव्यास आपल्या शिष्यांना म्हणाले, एक वेद नीट शिकवायला 1 कल्पांत झाला तरी दिवस पुरणार नाहीत. तुम्ही तर 4ही वेद अभ्यासणार म्हणता. ते कसे शक्य आहे? त्यासाठी श्री व्यासांनी शिष्यांना भारद्वाजाची गोष्ट सांगितली. भारद्वाज हे महान प्रख्यात ऋषी होते. अनेक वर्षे त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी ऋषींना वर मागायला सांगितले. ते म्हणाले, ब्रह्मचर्य आश्रमात सर्व वेद शिकावेत अशी माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे मला सर्व वेद विद्या शिकवा. ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला वेद किती आहेत ते दाखवितो. त्याने 3 अतिउंच पर्वत दाखविले व म्हटले, हे 3 पर्वत म्हणजे 3 वेद आहेत. भारद्वाज भयभीत झाला. एवढे 3 डोंगरा एवढे वेद मी कसे काय शिकणार? तुम्हाला योग्य वाटेल तेवढे आणि तेच उपयुक्त वेद ज्ञान मला द्यावे अशी त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्याच्यावर कृपा करून त्याला 3 मुठी भरून वेद दिले. त्यातूनच भारद्वाजांनी काही मंत्र वेगळे करून 4था वेद तयार केला. व्यासमुनींनी आपल्या 4 शिष्यांना ही गोष्ट सांगितली. नंतर ते म्हणाले, संपूर्ण वेदविद्या शिकण्यास तुम्हाला प्रयास पडतील, म्हणून त्यांनी 4 शिष्यांना 4 वेद सांगण्याचे मी ठरविले आहे. त्यांनी पैल नावाच्या शिष्याला ऋग्वेदाची सर्व माहिती सांगितली. ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद म्हणजे वैद्यशास्त्र आहे. ऋग्वेदाचे मानवी स्वरूपाबद्दल ते म्हणतात, ऋग्वेद अत्री गोत्र असून त्याची देवता ब्रह्मा आहे. गायत्री हा छंद आहे. वर्ण तांबडा, डोळे कमळ दळासारखे, रुंद मान, वगळा, कुरळे, पिळदार मिशा, करंगळीच्या टोकापर्यंत हात, 24 अंगुळे उंच अशी ऋग्वेदाची मूर्ती डोळ्यासमोर आणावी. ऋग्वेदाच्या चर्चा श्रावका, चर्चा श्रवणी या पराक्रम 2 शाखा, जटा शकट या 2 आणखी 2 शाखा या पारायणाचे भेद आहेत. शाकला, बालकला, आश्लयनी, शाखायनी, मांडुकेया ऋग्वेदाच्या या 12 शाखात आश्लायन ही विख्यात आहे. व्यासमुनींनी ऋग्वेदाचे 12 भेद त्याचा विस्तार आपल्या शिष्याला सांगितला. नंतर व्यासमुनींनी वैश्ययापन या शिष्याला यजुर्वेद सांगितला. यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद. धनुर्वेद म्हणजेच धनुर्विद्या. यजुर्वेदाचे गोत्र भारद्वाज, देवता रुद्र, छंद स्थूल, सोनेरी रंग, नेत्र पिंगट, मनोहर असे यजुर्वेदाचे मानवी स्वरूपात मनात योजावे. यांचे 86 भेद आहेत. चरका, कठा, प्राच्यकठा, कपिष्ठलाट, श्वेत, श्वेताश्वर, मैत्रायणी यांच्या 10 शाखा, मानवा, ऐक्यया, वाराहा, हरिद्रवा, श्याम, श्रामायणी, वाजयसेनेचा शाखेचे 8 भेद, बौद्धेय, काण्व, माध्यदीन, शाफेय, तापनीय हे विख्यात आहे. आवरिक नाम उन्नत असून त्याचे 11 भेद आहेत. परमावटिक, पाराशर्य, वैन्यय, वैधेय, औद्धेय नामाच्या शाखा, औख्या व काडिका यांचे 5 भेद आहेत. ते याप्रमाणे बौद्धायनी, सत्यासाठी, हिरण्यकेशी, औखेची ही 6 अंगे आहेत. शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, 34 ही उपांगे आहेत. प्रतिपद, भाषा, धर्म, मीमांसा, न्याय, तर्क ही परिशिष्टे व्यासांनी सांगितली. मंत्र, ब्राह्मण संहिता हे त्रिगुण त्याचे ख्यातनाम मूळ आहे. यशादी कर्मक्रियेशी हेच मूळ आहे. ऋग्वेदांचे असे अध्याय तसे यजुर्वेदाचे प्रश्न म्हटले जातात.
येथून वेदाच्या ब्राह्मण भागात सुरुवात होते. त्याचे ब्रह्मसंगत्व, उद्वन्न, देवासुरा, उभये, अग्निरस, प्रजापतिर्काम, अनुमत्य, ऐदत्त ब्राह्मण, वरुणस्थ, अग्निरस असे 10 प्रश्न आहेत. प्रजापतिर्काम या प्रश्नास कांड असे म्हणतात. त्याचे कांड ब्रह्मवादी, जुष्टो प्राणो रक्षती, अच्छिद्र, संग्रहण्या, प्रजापती असे 8 प्रश्न असून प्रजापती हा अश्वमेध विषयाचा प्रश्न आहे. संज्ञान म्हणजे काठक हा वेदाचा भाग आहे. लोकोस हा दुसरा काठक, त्याचे 10 अनुवाक आहेत. या प्रश्नानंतर आरण्यक हा व्यासांनी वेदभाग सांगितला. सुमंतू या शिष्याला व्यासमुनींनी अथर्व वर्ण वेद सांगितला. त्याचा उपवेद, शस्त्रशास्त्र, गोत्र वैतान, ब्रह्मपलाश, शौनकी, वेददर्शी, चरणविद्या हे भेद आहेत. त्याची कल्प 5, नक्षत्र, विधी, विधान, संहिता, शांती अशी आहेत. अशा प्रकारे 4ही वेदांची सविस्तर माहिती व्यासोक्त म्हणून त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना सांगितली. तोपर्यंत त्यांचा गर्व उतरत आला होता. स्वामी त्यांना म्हणाले, या भारतखंडात पूर्वी वणी श्रम धर्माप्रमाणे लोक वागत असत. त्यावेळी पुण्य विपुल प्रमाणात होते. कलियुगात ब्राह्मणांनी कर्म सांडले. पूर्वी लोक त्यांना भूदेव म्हणत. त्यांना देवदेवता वश होत्या. जग देवाच्या अधीन, देव मंत्रांच्या अधीन, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी स्थिती होती. राजे लोकांना ब्राह्मण वंदनीय होते. विष्णू स्वतः ब्राह्मणांची पूजा करीत. आता मात्र त्यांचे सत्व नष्ट झाले. ते वेद सोडून अन्य मार्गाला धरतात. त्यामुळे वेदांचा लोभ झालेला आहे. हीन ज्ञाती पुढे वेद म्हणून पैसे घेऊन शिक्षण देऊ लागले. तुम्ही वेद जाणता असे म्हणता. मी सांगितली एवढी तरी वेदाविषयी माहिती तुम्हाला आहे का? उगाच जयपत्रे मागत हिंडता. तुम्हाला लाज वाटते का? आता गुपचूप परत जा. तरी ते तामसी वृत्तीने 2 ब्राह्मण चर्चा करण्याचा हट्ट सोडिनात. त्या दोघांचा मृत्यू जवळ आला असावा म्हणून त्यांना ही दुर्बुद्धी सुचली असे मला म्हणावेसे वाटले. सिद्ध म्हणाले. नामधारकांनी विचारले, यावर श्री गुरूंनी काय केले? याबद्दल मला उत्सुकता लागली आहे. 26वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.